खरं तर ह्या ज्या आता प्रिन्सिपल आणि गुरुनानक शाळेचं प्रशासन आहे आणि विद्यार्थ्यांना पंजाबी पुस्तक वाटून काय गव्हर्नमेंटचा नवीन GR आहे की 20 स्टुडंट्स आले की आपण नवीन भाषा स्थापित करू शकतो। खरं तर ही मायनॉरिटी स्कूल आहे आणि भांडूपमध्ये मायनॉरिटीवाल्यांचीच नाटकी भरपूर आहेत। मायनॉरिटीमध्ये नॅशनल झाला, ऑक्सफर्ड झालं, कॉस्मॉस झालं, गुरुनानक शाळा, ह्या मायनॉरिटी शाळा आहेत। हे स्वतःचा किल्ला बांधायचा, राजकीय सामाजिक किल्ला बांधायचा हा प्रयत्न शाळेच्या माध्यमातून हे करत आहेत आणि सरकारची ही धोरणं आहेत की तुम्ही शाळेच्या माध्यमातून तुमचे वेगवेगळे इतर भाषिकांचे किल्ले बांधा। म्हणजे कॉस्मोपॉलिटन महाराष्ट्र त्यांना करायचा आहे। जो मराठी लोकांचा महाराष्ट्र आहे त्याच्यावरती त्यांना राजकारण करून त्यांची वोट बँक UP बिहार सारखी करायची ही जवळपास निश्चित या सरकारने या धोरणानुसार दाखवलेलं आहे। आता मॅडमनी ती पुस्तकं विद्यार्थ्यांकडनं आणि पालकांकडनं जेव्हा आम्ही सांगितल्यानंतर बाकीच्या नियमावलीचे जेव्हा प्रश्न उपस्थित झाले त्याच्यानंतर त्यांनी ती पुस्तकं पुन्हा परत घेतलेली आहेत। नेमका आता तुम्ही या ठिकाणी काय भूमिका घेणार आहात? कारण की ठीक आहे, आता पुस्तकं मागे घेण्यात आलेली आहेत त्यांच्या शाळा प्रशासनाकडून, परंतु पुन्हा एकदा तुमची पाठ वळली, पुन्हा एकदा या ठिकाणी तशीच परिस्थिती उद्भवू शकते। पालकांची देखील काहीतरी मतं व्यक्त केलेली होती। शाळेने त्यांचं धोरण ठरवावं। आम्ही प्रथमतः आमचं साहेबांनी दिलेलं निवेदन आम्ही दिलेलं आहे, दुसऱ्यांदा आम्ही समजून सांगितलेलं आहे, तिसऱ्यांदा स्वाक्षरी मोहीम होईल आणि नंतर आम्ही आमच्या पद्धतीने आमची आंदोलनं ही चालूच ठेवणार। कारण का शाळा प्रशासन आम्ही समोर आल्यावरती माफी मागतंय, पण आमच्या पाठीमागे काही वेगळं राजकारण करण्याचा काही राजकीय नेत्यांना घेऊन प्रयत्न करत आहे, त्यांना नक्कीच आम्ही हाणून पाडू। दुसरी भाषा हिंदी असावी अशा आशयाचे GR आहे ते निघाले होते, परंतु आता ह्या मायनॉरिटीज देखील ज्या शाळा आहेत त्या देखील आता स्वतःचे हिंदी आहे ते राबवताना दिसतात। काय माहितीये का, काय राजकीय नेत्यांना हिंदी फ्लुएंटली बोलता येत नसेल, त्या राजकीय नेत्यांसाठी खरंच ही हिंदी भाषा शिकली पाहिजे, पण महाराष्ट्रातील मराठी माणसांना मराठी ही आवडीने शिकायची, बोलता येते हे त्यांना माहिती नसेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।